हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी शुभांगी स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज गुरुवार आहे आणि आज मी बऱ्याच दिवसांनी बाहेर पडले आणि मी चालले दगडूशेठ गणपती बाप्पांच्या पाया पडायला. तर हे बघा मी इथं आले मंदिरांमध्ये. तर बऱ्याच दिवसांनी मी दगडूशेठ बाप्पांच्या पाया पडायला आले. बऱ्याच दिवसांनी श्लोकांनी मी बाहेर पडलोय. तर म्हणलं तुमच्याशी व्हिडिओ शेअर करावा. तर पुण्यामध्ये आल्यानंतर तुम्ही नक्की दगडूशेठ बाप्पांच्या पाया पडायला या, कारण हे खूप म्हणजे नवसाचे बाप्पा आहेत. हे खूप यांना मानतात आणि खूप प्रसिद्ध असं देवस्थान आहे हे. आणि इकडे खूप गर्दी असते, पण मी दुपारच्या वेळेस म्हणूनच आले गर्दीसाठी, कारण श्लोकला घेऊन एवढ्या गर्दीमध्ये उभारून नंतर रिटर्न परत जायचं म्हटलं की उशीर होतो. म्हणून मग दुपारच्या वेळेस कसं जरा लोक कमी असतात. तरी इथे कमी नव्हतेच, पण शक्यतो दुपारच्या वेळेस जरा उन्हामध्ये लोक बाहेर पडत नाहीत म्हणून मग दुपारचंच मी आले. तर तिथे फुलाची करंडी घेतली मी, त्याच्यामध्ये नारळ फुलं होती आणि ते घेऊन लाईनीने आम्ही बाप्पाच्या दर्शनाला गेलो. तर इकडे आतमध्ये मोबाईलला एंट्री नाहीये, त्याच्यामुळे मी बाहेरपर्यंतच तुम्हाला दाखवते. हे इकडं असं या प्रकारे आतमध्ये जावं लागतं. तर तिकडे आतमध्ये मी तुम्हाला नाही दाखवू शकले कारण खूप चेकिंग होते. तर हे बघा, हे बाहेरून खूप प्रसिद्ध देवस्थान आहे. खूप गर्दी असते इकडे. तर खूप सुंदर असं मंदिर आहे. त्याच्यानंतर मग आम्ही आलोत बाहेर. तर हे तुम्हाला दिसतंय, ही आहे पुण्यातील सुप्रसिद्ध अशी तुळशी बाग. अशी कुठली वस्तू नाही की तुम्हाला इथे मिळणार नाही, इथं सगळ्या वस्तू मिळतात. त्याच्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर इथे तुळशीबागेतले गणपती तुम्हाला दिसतील. हे आहे मानाचे तिसरे गणपती आहेत हे. तर या गणपतींचं आम्ही दर्शन घेतलं आतमध्ये. थोडीशी खरेदी केली मी, जास्त नाही खरेदी केली कारण ऊन झालं होतं आणि श्लोक पण झोपला होता ऊन, आणि त्याच्यामुळे मग लवकरच आम्ही तिथून निघालो. तर थोडंसं तुम्हाला मी दाखवते फक्त. हे पार्किंग आहे तिथलं तुळशीबागेतलं. तर इथं ना पार्किंगच्या आतमध्ये खूप मोठं म्हणजे काय म्हणू शकतो, म्हणजे मार्केटच थोडक्यात, की लग्नामध्ये रुखवतात ज्या आपण गोष्टी मांडतो, म्हणजे खाण्याच्या पदार्थापासून ते पूर्ण रुखवतातल्या सगळ्या वस्तू तुम्हाला इथे मिळतील. म्हणजे इतक्या सुंदर सुंदर वस्तू आहेत ना, म्हणजे हँडमेडचे क्राफ्ट आहे तिथं. हे बघा, आता हे हँडमेड तसली ताटं, शोच्या वस्तू, इतक्या सुंदर सुंदर वस्तू ना की जिथं बघल तिथं तुम्हाला ते घेऊच वाटणार. वेगवेगळ्या प्रकारची तोरणं होती, वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनच्या सगळ्या वस्तू होत्या शोच्या. खूप सुंदर आहे हे मार्केट. पुण्याला येऊन तुम्ही ना शोच्या वस्तू खरेदी करू शकता इथून. आणि तुम्ही ते बजेट, म्हणजे आता इथं कसं किमती सहसा म्हणजे थोड्याशा असतातच, पण त्यातल्या त्यात वस्तूची क्वालिटी पण असते. आणि हे बघा, तुम्ही सुंदर वस्तू तुम्हाला दिसतील. फुलांची तोरणं तर एवढी छान छान होती ना, वेगवेगळी होती ना. मी एक तोरण घेतलं घरासाठी आणि तसल्या फुलांच्या 2 माळा घेतल्या, कारण मला ते खूप आवडलं. आणि हे बघा, इथे विठ्ठल रुक्माईच्या मूर्ती, वेगवेगळ्या प्रकारची शोच्या वस्तू, म्हणजे खूप छान छान काय काय होतं. त्या तिथं ताई होत्या, त्या मला सगळं दाखवत होत्या. तर बरंच काही त्यांनी मला दाखवलं. मग नंतर आम्ही रिटर्न परत निघालो. तर रिटर्न जाताना हे लागले आम्हाला की शंकर महाराजाचं पुण्यातलं अतिशय प्रसिद्ध असं मंदिर, की मग आम्ही आतमध्ये गेलो दर्शनासाठी. खूप मोठं मंदिर आहे हे, खूप छान मंदिर आहे. आतमध्ये पण इथे हे बघा, सुरुवातीला इथे दिसतील तुम्हाला, हे तर त्यांनी सोय केली आहे की पाय धुवूनच मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करायचा. तर खूप गर्दी होती, भरपूर गर्दी होती. आज गुरुवारचा दिवस होता त्याच्यामुळे खूप गर्दी होती. तर मग आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं, कारण एवढी गर्दी होती ना आणि श्लोक एवढ्या वेळ बसणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळे मग बाहेरून दर्शन घेतलं आणि नंतर प्रसाद घेतला आम्ही. इथे महाप्रसाद, इथलं वैशिष्ट्य म्हणजे काय की इथे तुम्ही कधीही या, तुम्हाला इथे प्रसाद मिळेल आणि अगदी पोट भरून तुम्ही प्रसाद खाऊ शकता. खूप छान सोय केलेली आहे यांनी. हे बघा, हा असा भाताचा प्रसाद आहे इथे. तर जर तुम्ही आतमध्ये जाऊन जर तुम्हाला महाराजांचं मुखदर्शन झालं नसेल तर त्यांनी एक उत्तम सोय केली आहे, ती म्हणजे की इथे लाईव्ह दर्शन महाराजांचं त्यांनी LED मार्फत लोकांना म्हणजे हे केलेलं आहे. तर इथून तुम्हाला शंकर महाराज यांचं दर्शन होईल. त्यांच्या इथे साईडला स्वामी समर्थांचंच रूप आहे शंकर महाराजांचं रूप म्हणजे. त्याच्यामुळे मग मी इथे त्यांच्या पाया पडले. मग नंतर घरी येईपर्यंत वाजल्या 6 वाजत आल्याच होत्या. बराच उशीर झाला होता.
तर श्लोकला तिथं महाराजांच्या मंदिरात बशी तिथे एक फुगेवाली बाई होती, तिचा फुगा ती आली श्लोकला दिला, मग श्लोकने घेतला. श्लोक त्या फुग्याला खूप खेळत होता, त्याला तो खूप आवडला होता. आल्यापासून त्याचा तो फुगा खेळतच होता. तर घरी येईपर्यंत माझं एक मिशोवरून पार्सल आलं होतं, जे की शेजारच्या ताईंनी घेतलं तोपर्यंत, कारण मी तर घरी नव्हते त्याच्यामुळे मग ते त्यांनी घेतलं. तर मी फुलाच्या कुंड्या म्हणजे फुलाच्या म्हणजे असं कुंड्याचं म्हणजे सेल होता, तो कमी प्राईजमध्ये लागलं होतं. म्हटलं बघूया कसं येते कसं नाही. तर हे बघा, हे मी तुम्हाला ओपन करून दाखवते. तर अतिशय सुंदर असं ते आलं, म्हणजे की त्याची क्वालिटी चांगली होती, म्हणजे छान होतं ते, म्हणजे जेवढ्या पैशामध्ये म्हणजे यायला पाहिजे होतं ना तेवढ्या ह्याच्यामध्ये ते छान आलं आणि सुंदर होतं. तर आवडलं मला हे. तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती कसे फेस आहेत. 3 प्रकारची 3 अशी झाडं होती ती. त्याच्यामध्ये एक त्यांनी फुलाचं ठेवलं होतं, गुलाबाच्या असं गुलाबाची फुलं असल्यासारखं. तर मला हे आवडलं. तर चला मी तुम्हाला माझी शॉपिंग दाखवते. म्हणजे तशी काही जास्त नाहीच केली मी शॉपिंग, थोडीशीच केली, कारण ऊन होतं आणि उन्हामध्ये जास्त फिरणं म्हणलं नकोच मुलाला घेऊन. तर अगोदर ऊन होतं म्हणून पहिल्यांदा त्याला घेतली टोपी, जे की तिथं ऊन लागत होतं म्हणून अगोदर त्याला टोपी घेतली. त्याच्यानंतर हे केलं, अगोदर मी तिथं फुलं घेतली देवासाठी, कारण उद्या महाशिवरात्री आहे, त्याच्यामुळे फुलं आणि महादेवांना वाहण्यासाठी, पिंडीवर वाहण्यासाठी हे घेतले बेलीची पानं. त्याच्यानंतर घरासाठी सुंदर असं तोरण घेतलं. तर हे बघा, मोत्याचं तोरण आहे, खूप आवडलं मला हे, आणि प्राइस पण जास्त नव्हती आणि घराला तोरण नव्हतं माझ्या. तर हे बघा, याच्यावरती गणपती आहे, लक्ष्मी माता आहेत पाठीमागून. तर हे घराला सुंदर असं तोरण घेतलं. आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याच प्रकारची तसली फुलं, म्हणजे फुलांच्या डुप्लिकेट फुलांच्या अशा माळा. तर ह्या आहेत श्लोकसाठी 2 चड्ड्या घेतल्या. आता उन्हाळा सुरू होतोय आणि गरम होतं लहान मुलांना, तर ह्या श्लोकला अशा 2 चड्ड्या घेतल्या. आणि ह्या आहेत त्या माळा, ज्या की खूप सुंदर दिसतात आणि खूप ब्राईट कलर आहे यांचा, आणि खूप टिकाऊ, घाण झालं तर याला धुता पण येतं, म्हणून मग या 2 अशा सुंदर अशा माळा घेतल्या. तर विचार केला की एक मंदिराला पण लावता येईल आणि एक घरामध्ये. आणि नंतर उंबऱ्यावरती मी रांगोळी काढते, तर लक्ष्मीची पावलं मी हातानेच काढते, मग म्हटलं हे सुंदर आहेत पावलासाठी, तर ते घेतलं. आणि त्याच्यानंतर हे एक गळ्यातलं घेतलं मी मंगळसूत्र, म्हणजे की लॉंग आहे आणि खूप सुंदर आहे, मला आवडलं हे. म्हटलं डेली यूजसाठी आपण घेऊ शकतो, किंवा आपण साडी घातल्यानंतर साडीवरती घालण्यासाठी हे मी घेतलेलं आहे. तर अशी एवढी झाली माझी शॉपिंग, जास्त शॉपिंग नाही केली मी. तर नंतर मग मी काय केलं, दिवस मावळला होता, 6:30 वाजल्या होत्या. तर हे बघा, हे मंदिराला मी हे असं लावलंय, खूप सुंदर दिसत होतं. मंदिराला दिवाबत्ती केली आणि उदबत्ती लावली आणि देवापाशी तिथं प्रसाद ठेवला. दगडूशेठ महाराजांचं फूल प्रसादामध्ये होतं, ते फूल ठेवलं आणि हे मंदिराला हे असं लावलंय मी. कसं वाटतंय मला नक्की कमेंट करून सांगा. मला तरी खूप आवडलं, मंदिर खूप सुंदर दिसते. नंतर मग मला स्वयंपाक करायचा होता, 7 वाजून गेल्या होत्या. स्वयंपाकाची तयारी सुरू केली लगेच मी. भातवरणाचा कुकर लावला. आज एक मी रेसिपी बनवणार आहे तुमच्याशी, मी ती रेसिपी शेअर करते. तर कोथिंबीर घेतली बारीक चिरून याच्यामध्ये. नंतर ह्याच्यामध्ये म्हणजे हिरवी मिरची, लसूण आणि ह्याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे, ओवा घातलेला आहे, हळद लागणार आहे आपल्याला आणि पाणी लागणार आहे. तर बेसन घ्यायचं आणि आपलं गव्हाचं पीठ घ्यायचं, गव्हाच्या पिठामध्ये बेसन मिक्स करायचं. पीठ थोडं जास्त घ्यायचं गव्हाचं, बेसन थोडंसं कमी घ्यायचं. त्याच्यामध्ये हळद टाकायची, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि त्याच्यामध्ये काय करायचं, जी आपण पेस्ट बनवलेली आहे ना, म्हणजे लसणाची आणि जे हिरवी मिरची आणि ती पेस्ट त्याच्यामध्ये टाकायची आणि वरून कोथिंबीर टाकायची, भरपूर कोथिंबीर घालायची आणि ते पीठ ना चांगलं मळून घ्यायचं. म्हणजे छान असं जास्त पातळ नाही करायचं, असं घट्टसर पीठ ठेवायचं आणि छान असं हे बघा असा पिठाचा गोळा बनवायचा. हे जास्त घट्ट पण नाहीये, जास्त पातळ नाहीये. तर याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, हे अगोदर जे कुकर शिजला होता तर मी अगोदर वरणाला फोडणी करून घेतली, पीठ 10 मिनिटं भिजायला ठेवलं आणि हे वरण झालं माझं. तर मी आज बनवणार आहे की आमच्याकडे नाही याला चकुऱ्या म्हणतात, म्हणजे खूप टेस्टी लागतं खायला आणि 2 दिवस आपण ह्याला ठेवू शकतो. तर हे बघा असे छोटे छोटे गोळे बनवायचे. तर ह्या अशा पुऱ्या तुम्ही बनवू शकता, एवढ्या गोळ्याच्या छोट्या छोट्या. तर कढईमध्ये तेल गरम झालं होतं, मग मी काय केलं, ज्या पुऱ्या बनवल्या होत्या ना त्या पटकन पुरी, अगोदर तुम्हाला एक पुरी तळून दाखवते बघा ते कशी बनते पुरी.
तर खूप छान होतं. लहान मुलांना म्हणजे श्लोकला पण आवडतं आणि यांना पण खूप आवडतं. दह्याबरोबर तर एकच नंबर लागतं. आमच्याकडे याला चकोऱ्या म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हे 2 दिवस तरी राहतं बघा, हे खराब होत नाही. तर तुम्ही ह्याला ना त्रिकोणी पण बनवू शकता. हे बघा असं त्रिकोणी बनवू शकता, कारण हे पण पटकन होतं. एक मोठी चपाती बनवायची आणि ह्याचे असे 3-4 काप बनवायचे आणि असं तळून घ्यायचं. तर हे माझं झालं. 9 वाजले एवढा सगळा स्वयंपाक होईपर्यंत. तर हे बघा इथे ताटामध्ये तुम्हाला दिसत असेल दही घेतलेलं आहे. इकडे ह्या अशा चकुऱ्या ठेवल्यात मी. नंतर हे मिठाचं वरण आहे आणि इकडे श्रीखंड आहे. तर ही अशी ताटं मी बनवलेली आहेत. एक नंबर लागतं खायला आणि गोडासाठी श्रीखंड ठेवलेला आहे मी. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ मी म्हणजे की मी आज बाहेर गेले आणि सगळं म्हणजे खूप दमल्यासारखं झालं मला. घरी आल्यानंतर एवढी एनर्जी ठेवावी लागते की संध्याकाळी स्वयंपाक पण बनवायचा, सगळं झालं. तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. नेहमी हसत राहा, स्माइल करत राहा. बाय.